झळपर्यंत मजल मारलेली होती. आशुतोष सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी तयार. खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाज तयार. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू दिशामध्ये भटकताना पाहतोय आपण. पंचांची दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे समांतर धावेची भोर पडते. अवांतर धावेनी संघाचं खातं उघडताना पाहतोय आपण. तो मात्र हो 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 चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडूवरती केले घाणघाती प्रहार. चेंडू जातो तो सीमारेषा पार. आपण पाहतोय पंडोरंग एंटरप्राइजेस प्रस्तुत मानाचा षटकार. हा मात्र नक्कीच या ठिकाणी फ्री हिट सारखा चेंडू होता म्हणायला काय हरकत नाहीये. चेंडू मध्ये मात्र गती नव्हती. नक्कीच हा प्रॅक्टिस सारखा टाकलेला चेंडू. दिनेश शिंगाडे सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला इथे मात्र सफल होऊन लेक्चर मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. दरम्यान पंचांची दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर. यावेळी मात्र वाऱ्या टप्प्याला चेंडू होता. टप्प्याने टप्प्यात कार्यक्रम करताना पुन्हा एकदा चेंडूवरती आक्रमण करताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 6 धावांनी धावसंख्या थट्ट मजल मारते होती. 14 धावा बिनगडी बाद. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये 148 धावा काढलेल्या होत्या. प्रथम फलंदाजी करताना या सामन्यामध्ये पाहूया किती धावेपर्यंत मजल मारतात. कारण त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. 152 धावापर्यंत मजल मारलेली होती या सामन्याच्या अगोदरच्या सामन्यात. नक्कीच लेगबॅकच्या स्वरूपात इथं मात्र एक धाव भरतीये. एक चोटी धाव म्हणायला काय हरकत नाहीये. सध्या आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत बंटी वाघ. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओ हो 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 बंटी 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 का कड़ा प्रहार. गेंद के सीमारेखा पार. आप देख रहे बेहतरीन गगनचुंबी षटकार. अब बंटीच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अब पंढरपूरचा ठाणेवाघ सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती घाणाघाती प्रहार केलेला आहे. हर दूर 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 पुन्हा एकदा लांब लांब लांब. काय फटकेबाजी. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 षटकार. नक्कीच गोलंदाजाला रिमांडमध्ये घेत आहेत फलंदाज. 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारते ती 27 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. बंटीने मारलाय. चिमणी उडाली. दूर चेंडू जातो दूर दूर दूर. या षटकामध्ये 3 षटकार खेचलेले ते बंटीने. आणि तसेच दुसरे फलंदाज पण जबरदस्त फलंदाजी करताना ते पण एक षटकार खेचलेले होते. तब्बल 4 षटकारांच्या सहाय्याने 33 धावांची धावसंख्या मजल मारलेली आहे ती बिनगडी बाद. नवीन गोलंदाज झालेला आहे ते दीपक कोके. 5 षटकारांच्या सहाय्याने 33 धावांची धावसंख्या मजल मारलेली होती. इथे मात्र आखू टप्प्याचा चेंडू आणि काय हुक केलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजाला झटका दिलेला आहे. स्पेल की सुरुवात स्वॅग के साथ. नक्कीच असं वाटतोय जो 148 धावांचा एक रेकॉर्ड केला होता. 152 धावांपर्यंत मजल मारलेली होती. तो रेकॉर्ड ब्रेक होतोय. नक्कीच ते मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा चेंडूवरती आक्रमण चढवताना पाण्याला म्हणतात ते द्रव्य. फलंदाजाचा फटका भव्य आणि दिव्य. 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या मजल मारते ती 45 धावा. बिनगडी बाद 45 धावा. नक्कीच जबरदस्त फटकेबाजी. क्लीन स्ट्रायकिंग पाहायला भेटते. कोणता चेंडू मिस हिट होताना पाहिलेलं नाही आतापर्यंत. प्रत्येक चेंडू क्लीन स्ट्राईक. हा मात्र मिस हिट झालेला आहे. ते मात्र संधी निर्माण झालेली होती. पण म्हणलं जाताना भाग्य भी बहादूर का साथ दे रहा है. या ठिकाणी जो पण भाग्य आहे त्या बहादूरचं साथ देताना पाहतोय आपण. मिस हिट झाली होती. चेंडू आबाळच्या दिशेमध्ये गेली होती. जल टिपण्याची संधी निर्माण झालेली होती. पण निर्जन स्थळी जाऊन पडलेला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू बंटी यांच्यासाठी. हो 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 बंटी 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 काय फटकेबाजी करतोय. असं वाटत नाही की हा क्रिकेटच्या
मैदानाच्या बाहेर सोडून गेलेला आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सोडून जरी गेला असेल तरी त्याची बॅट मध्ये तो ती झलक पाहायला भेटतीये. आतापर्यंत 4 षटकार लगावलेले आहेत बंटी 4 चेंडूचा सामना करताना 24. हो यावेळी मात्र फुलटॉस चेंडू फुलटॉस इथे मात्र पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय तो. नक्कीच या ठिकाणी बंटीला मात्र फलंदाजाला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये अतंबित परतावा लागतोय. नक्कीच फुलटॉस चेंडू होता मात्र पुढे येऊन हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता म्हणून नक्कीच नोबेलचा करार दिलेला नाहीये. नक्कीच या ठिकाणी चांगला अनुभव असलेले पंचायत या टुर्नामेंटला आपल्याला भेटलेला आहेत. दक्ष सोनवणे सर तसेच गणेश चव्हाण सर अतिशय अनुभव म्हणतात. नवीन फलंदाज येत आहेत ते मारुती. माफ करा स्वप्नील. स्वप्नीलला सध्या नवीन फलंदाज आलेला आहे ते बंटीच्या आउट झाल्यानंतर बंटीने 5 चेंडूचा सामना करताना तब्बल 24 धावा वसूल केलेल्या होत्या. दरम्यान स्वप्नील यांच्यासाठी पुढचा चेंडू यावेळी मात्र दिशाहीन चेंडू म्हणाले काही हरकत नाहीये. वाईट चेंडूचा करार आलेला आहे. हो 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 इथे मात्र चेंडूला पाठवलेला आहे समालोचन कक्षा मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा उत्तुंग असं षटकार पाहायला भेटतोय. याच षटकाने वरची समाप्ती झालेली आहे 2 षटकाची. वाईट माफ करा वाईट होता ह्याच्या आधीचा. एकोणसाठ धावा झालेल्या आहेत 2 षटकांमध्ये तब्बल 59 धावा. बाप रे बाप. अजून 4 षटकांचा खेळणे शिल्लक आहे. हो 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 यावेळी मात्र चेंडूला भिरकावून लावलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला भेटलेला आहे. त्या प्रयत्नाला 100 पैकी 100 गुण द्यावं असा हा तो प्रयत्न होता. तो प्रयत्न यशस्वी ठरला पण प्रयत्न मात्र चांगला होता. 6 धावांनी धावसंख्या थेट नजर मारते ती 65 धावा उघडीच्या मोबाईल. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता झेलबाद होत आहेत. नक्कीच मागच्या चेंडूवरती षटकार खेचलेला इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तंबूत परत आहेत. 1 तेरी 1 मेरी म्हणाले काय हरकत नाहीये. नवीन फलंदाज आलेला आहे त्या फलंदाजाचं नाव नक्कीच पाहावं लागेल. मारुती. फलंदाज मारुतीच आहेत ना. नक्कीच या ठिकाणी मारुती फलंदाजी करण्यासाठी सज्ज. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये मात्र अर्धशतक झळकावलेलं होतं. तब्बल मला वाटतं 68 धावा काढलेल्या होत्या. गौरव माफ करा गौरव सध्या गायकवाड. इथे मात्र राखून टप्प्याचा चेंडूला हवेमध्ये चेंडू त्याच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षकाकडून कोणती चूक होत नाही. गौरव गायकवाड इथे मात्र पहिल्या चेंडूवरती भोपळा न पडता तंबूत परतायत. नक्कीच निराश असतील आपल्या त्या शॉर्ट सिलेक्शन वरती. आखूड टप्प्याचा चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न तर डीप मिडविकेटच्या हातामध्ये झेल टिपून तंबूत परतायत.
आता मारुती आलेले आहेत. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी केलेली आहे. ते 65 धावापर्यंत नजर मारलेले 3 गुणांच्या मोबदल्यात ह्या षटकातला चौथा चेंडू. हो 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 तिथं मात्र चांगला प्रयत्न, पण चेंडू गोलंदाजाच्या खूप दूर होता. दरम्यान एक धावाची संधी होती. एकेरी धावांनी धावसंख्या सजवली जात होती. 66 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. क्वचितच एक धावा पाहायला भेटलेल्या आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त सिक्सेस मध्ये डील झालेल्या होत्या. नक्कीच सिक्सेस मध्येच डील होतील. यावेळी मात्र चेंडू येतोय येतोय जातोय जातोय. नो बॉलच्या सहाय्याने षटकार. तब्बल 7 धावा. जास्त 7 धावांनी धावसंख्या थेट मजल मारत होती. 73 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. पहिल्याच या षटकातल्या बॉलवरती चांगलं प्रहार करताना दिनेश 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 ओ हो 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 पुन्हा एकदा इथं मात्र थोडीशी उंची कमी पडताना पाहतोय आपण. चेंडू मात्र बॉलला जो चेंडू होता तो हाताला लागून सीमारेषेच्या पलीकडे गेला. दरम्यान पुन्हा एकदा 6 धावांची पुन्हा एकदा भर पडते. 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारत होती. 19 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. गुडलेंचा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलेला आहे. यावेळी मात्र चेंडू प्रवास करतो तो डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. इथे मात्र ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावा. ओव्हरची समाप्ती 80 धावा धावसंख्या सजवली जाते होती. नक्कीच बंटी 11 संघाची चांगली सुरुवात म्हणायला काय हरकत नाही. 3 गडी गमावलेले आहेत, मात्र 80 धावा धावसंख्या धावफलकावरती सजवलेल्या आहेत. अजून पण पाहूयात, अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. या इनिंग मध्ये या 3 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारतात ते मात्र पाहावं लागेल. कारण त्यांच्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र 148 धावा काढलेल्या होत्या. त्यांचा रेकॉर्ड ब्रेक झालेला होता. 152 धावा काढलेल्या होत्या. तर दुसऱ्या संघाने इथे मात्र पाहावं लागेल तर 152 धावांचा पण रेकॉर्ड मोडतो का ते मात्र पाहावं लागेल. हो 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 यावेळी मात्र डाऊन द लेग साइडचे चेंडू होता. चेंडूवरती आक्रमण चढवताना डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवलेला हा फटका आणि गोलंदाजाला पहिल्याच चेंडूवरती दिलेला होता झटका. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 86 धावापर्यंत मजल मानलेली आहे. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करतात ते दिनेश शिंगड. हो 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 यावेळी मात्र चेंडू जातो जातो गेला गेला आणि अशाच पद्धतीने आपलं अर्धशतक झळकावलं लागतं दिनेश. 11 चेंडूमध्ये 50 धावांची तडाखेबंद फलंदाजी दिनेश यांच्या बॅट मधून. नक्कीच या ठिकाणी युवराज सिंगचं रेकॉर्ड ब्रेक केलं म्हणाल काय हरकत नाही. 11 चेंडूमध्ये 50 धावा. हो हो 12 चेंडूमध्ये 56 धावा. काय हाणामारी होतीये, फटकेबाजी नाही तरी हाणामारी आहे. तर मात्र गोलंदाजाला नक्कीच या ठिकाणी खरपूस समाचार घेतला जातोय. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी बॅट फिरवली जाते. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी षटकार खेचला जातोय. क्वचितच 1 धाव 2 धाव पाहायला भेटते. चौकार तरी पाहायला भेटलेलंच नाही आतापर्यंत. फक्त आणि फक्त सिक्सेस मध्ये डील झालेलं आहे. ही जी धावसंख्या मजल मारली होती 98 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. अजून पण 3 चेंडू येणं शिल्लक आहे या षटकामध्ये. 3 चेंडूमध्ये 3 षटकार. 4 चेंडू 4 षटकार. खतरनाक. नक्कीच या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 4 गगनचुंबी षटकार. लेग साइडच्या साइडने मारलेले ते फटके. व्यक्तिगत या ठिकाणी 62 धावावरती खेळतात दिनेश शिंगाडे. 13 चेंडूमध्ये 62 धावांची. हो 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 यावेळी मात्र पाहावं लागेल हो संपूर्ण समर्पण. नक्कीच या ठिकाणी पाहावं लागेल पंचांचा निर्णय तो काय होतोय. 2 धावा तर पळून काढलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. नो बॉल +2 म्हणजे 3 धावा तरी या ठिकाणी या चेंडूवरती आलेले. पण त्या प्रयत्नाचे नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. आशुतोषाचे नक्कीच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रत्येक बॉल मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. भले इथे षटकार चौकार लगावत आहेत
तरी आपलं खेळ मात्र चांगल्याच पद्धतीने पार पाडताना पाहतो. यावेळी मात्र स्वीपचा फटका, घुटना टेक, तमाशा नहीं है, षटकार देख, देखने की चीजें बार बार देख, 1000 बार देख, बस देखते रह जाओ. 5 गेंदों के अंदर 5 छक्के दिनेश शिंगाड़े के बल्ले से निकलते हुए आखिरी गेंद आना शेष. 3-3-3 2+ नोबल ना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हो हो, शेवटच्या चेंडूवरती मात्र टिपलेला आहे झेल. 5 चेंडूमध्ये 5 षटकार खाल्ल्यानंतर ना शेवटच्या या ठिकाणी चेंडूवरती थोडं भरताना पाहत होतो आपण गोलंदाजाला. नक्कीच षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर ना धाव संख्या थेट मजल मारते ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर ना 112 धावा. 4 गडींच्या मोबाईलला अजून पण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 112 धावापर्यंत धाव संख्या मजल मारलेली आहे. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय, थोडस स्पीडअप घ्या. व्यक्तिगत दुसरं षटक, संघासाठी 5वं षटक घेऊन आलं ते असीम मुजावर. शिवराज इथं नावच नाहीये. युवराज टाका. युवराज आहे. नवीन फलंदाज झालेला आहे तर त्यांच्यासाठी पहिला चेंडू. हो हो, पहिल्या मधूनच सेट होऊन आलेले आहेत. आल्यावरती त्या ठिकाणी गाडी स्टार्ट केली आहे आणि गाडी स्टार्ट करता करता थेट 5वं घेर घातलेला आहे आणि 6 धावा वसूल केलेल्या आहेत. त्या 5व्या घेरवरती 6 धावा आणि धाव संख्या मजल मारते ती 118 धावा 4 गडींच्या मोबाईलला. यावेळी मात्र पुन्हा एकदा गुडल्यांचा चेंडू होता. बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. चेंडू प्रवास करतो तो डीप मिडविकेटच्या दिशेमध्ये. तो मात्र एक धाव क्वचितच पुन्हा एकदा पाहायला भेटते. एकेरी धावांनी धाव संख्या सजवली जाते ती 119 धावा 4 गडींच्या मोबाईलला. आता अजून पण या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही जमिनीला समांतर म्हणजे अवांतर धावेची पुन्हा एकदा भर पडते. यावेळी मात्र स्लाइस झालेला चेंडू, बॅट हातामध्ये फिरलेली, दरम्यान ऑफसाईडच्या दिशेमध्ये गेलेली चेंडू, कव्हरच्या दिशेमध्ये तो चेंडू अडवला जातोय. 1 धावेची पुन्हा एकदा भर पडते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धाव संख्या सजवली जाते ती 121 धावा. ओहो, फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉल, पैसा वसूल चेंडूची होती ती कहाणी. आणि त्याच पद्धतीने हा नो बॉल +6 फटका है. तुफान फटकेबाजी पाहायला भेटतीये. चला कमिटीचे मेंबर थोडं चेंडू आणून द्यायचं, सहकार्य करायचंय. कमिटीचे मेंबर जिथे पण नसतील, चेंडू जो पण बाहेर जातोय सीमारेषेच्या बाहेर तो चेंडू आणून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकशे 128 धावा धाव संख्या मजल मारलेली आहे. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पाहणी. पुढचा चेंडू फ्री हिट, निर्जय पद्धतीचा चेंडू. 5व्या षटकातला 5वा चेंडू, 5व्या षटकातल्या 5व्या चेंडूला 6 धावा वसूल केलेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी फुलका चेंडू होता. काय फटकेबाजी पाहायला भेटतीये. सहा धावांनी धावसंख्या थेट मजा मारते ती 134 धावा 4 गडींच्या मोबाईलला. नक्कीच या ठिकाणी लवकरात लवकर चेंडू पाठवायचा प्रयत्न करायचा. खूप खूप धन्यवाद काका चेंडू पाठवल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल. चला मॅच बॉल आलेला आहे. लवकरात लवकर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करायची आहे. म्हणजे 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारल्यावर तिथे 134 धावा 4 गडींच्या मोबाईलला. शेवटचा चेंडू षटकातला. सध्या खेळपरीच्या मुख्य डोक्याला 82 धावाची तडाखेबंद फलंदाजी करत होते दिनेश. हो इथे मात्र लेग साइडला पुल केलेला आहे. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून लावलेला आहे. 5 सुपारी विमल गुटका फलंदाजाचा जबरदस्त फटका. पुन्हा एकदा 4 धावांची भर पडत्या. 138 धावा
4 गडींच्या मोबाईलला आता अजून पण शेवटचे 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत. पाहूया आता ते स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक करतील का, या टुर्नामेंटचं रेकॉर्ड ब्रेक करतील का, ते मात्र पाहावं लागेल. त्यासाठी 16 धावांची मात्र गरज आहे. 138 धावा. पहिला चेंडूला खेळून काढलेला आहे. वाईडिश डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये जातोय चेंडू. पुन्हा एकदा एकेरी धावेची भर पडते. आता मात्र 86 धावांची तडाखेबंद फलंदाजी केलेली आहे. त्यांचं 100 कंप्लीट होईल का नाही ते मात्र पाहावं लागेल. दिनेश शिंगाडे यांचं 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू मात्र शिल्लक आहेत. नक्कीच त्यांना 100 कंप्लीट करायची. आपली टुर्नामेंटचं पहिलं शतक झळकवायचं. दिनेश शिंगाडे सध्या खेळपट्टीच्या खेळपट्टी गाजवताना पाहतोय. इथं मात्र पाहावं लागेल. पंचांचे दोन्ही हात दिशा देताना पाहतोय. पंख फैलताना पाहतोय आपण. म्हणजेच वाईड अजून पण 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक असताना इथं मात्र सिंगल नक्कीच डबल कंप्लीट करतील. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन विकेट म्हणाल का हरकत नाहीये. जिथे सिंगल व्हायला पाहिजे होतं तिथे मात्र डबल धावा वसूल केलेले आहेत. 88 धावा. 12 धावांची गरज आहे. 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 2 मोठे फटके शतक झळकवण्यासाठी दिनेश सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला. हो नो बॉलचा इशारा आलेला आहे. फेकी नो बॉल दिलेला आहे. नक्कीच अजून पण 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 12 धावांची मात्र गरज शतक झळकवण्यासाठी. ते शतक पूर्ण होईल का नाही ते मात्र पाहावं लागेल. इथं मात्र चौकार खेचलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या थेट नजर मारते 147 धावा आणि दिनेश 92 धावावरती खेळत आहेत. 24 चेंडूचा मात्र सामना केलेला आहे. 8 धावांची गरज. 8 धावांची गरज पूर्ण होईल का नाही ते मात्र पाहावं लागेल. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू 8 धावांची गरज. इथं मात्र षटकार खेचलेला आहे. दणदणीत खळखळीत सणसणीत आपण पाहतोय पंढरपूर प्रीमियर लीगचा मानाचा षटकार. आता मात्र 2 धावांची गरज आहे शतक झळकवण्यासाठी. दिनेश यांच्यासाठी हा दिवस महत्वपूर्ण असणार आहे. त्यांच्या करिअर मधला महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण चेंडू म्हणाल काय हरकत नाही. 2 धावांची गरज. चला बॉल द्यायचा. चला कमिटीचे मेंबर थोडं सहकार्य करायचं. नक्कीच काय फटकेबाजी पाहायला भेटलेली होती दिनेश यांच्या बॅट मधून. आता मात्र 2 धावांची गरज आहे. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. जिद्द ही सही. आत्मसम्मान से बढ़कर कुछ नहीं. ये आत्मसम्मान पर आकर रुक चुकी है इस पारी. अब मात्र चाहिए 2 रन की जरूरत सेंचुरी कंप्लीट करने के लिए. 98 रनों पर खेलते. देखते हैं कि सेंचुरी कंप्लीट होती है क्या. आखिरी गेम 2 रनों की जरूरत. रिकॉर्ड ब्रेक हो चुका है. 153 लग चुके हैं. 2 रनों की जरूरत. क्या बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए छक्का लगाया है और छक्के के साथ अपना शतक कंप्लीट किया है यहाँ पर दिनेश शिंगाड़े ने. और सर जहां झुक जाए वहां मंदिर होता है और नदी जहां समा जाए वहां समंदर बन जाता है. जीवन की इस कर्म भूमि में हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. सिकंदर की पार खेलते यहाँ पर दिनेश शिंगाड़े. 159 धावा. बाप रे बाप. प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक होताना पाहतोय आपण. मागचे 3 सामने तिन्हीचे सामने रेकॉर्ड ब्रेक. 148 धावांचा पाठलाग करत होते. तो पाठलाग ते झालेला नाहीये. 152 धावा काढल्या दुसऱ्या सामन्यामध्ये.
160 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी मात्र चांगली सुरुवात द्यावी लागेल. खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला ओंकार कोळी यांच्यासाठी हा चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅट वरती व्यवस्थित आलेला नाहीये. दरम्यान एक धाव मात्र घेण्याची संधी होती. एकेरी धावने संघाचं खातं उघडताना पाहतोय आपण. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोकाला रोहित ऐवळे, गोलंदाजीची धुरा सांभाळेल ते स्वप्नील. हो हो हो, पहिला चेंडू पहिल्यांदा मध्ये सेट होऊन आलेले आहेत. 6 धावा वसूल केलेले आहेत ते मागच्या चेंडूवरती. 6 धावांनी स्वतःच खातं उघडताना पाहत होतो आपण फलंदाज रोहित ऐवळे. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करत आहेत. 160 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात मात्र चांगली द्यावी लागेल या दोन्ही फलंदाजाला. इथं मात्र बॅट फिरलेला आहे. दरम्यान निर्जन स्थळी जाऊन चेंडू विसावलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी होती. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते होती. 8 धावा. ओंकार कोळीचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. 6 धावांनी धावसंख्या व्यक्त नजर मारत होती. बिनगरीबाद 14 धावा. कोई मुश्किल मुझे थका नहीं सकती, कोई रास्ते की रुकावट मुझे रुका नहीं सकती, अगर जुनून है जीतने का कोई हार मुझे हरा नहीं सकती. यही एक उम्मीद लेकर ओंकार कोहली बल्लेबाजी करते हुए इस बार छक्का लगता हुआ 2-3 बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए 2 गेंदों पर 2 छक्के, 20 रन बन चुके हैं. पहली ओवर जारी है, अभी भी आखिरी गेंद आना शेष. गुरु गेंद सीधे यहां पर कमेंट्री बॉक्स के अंदर उड़न खटोले में ब्रह्मा जी की मंडल में मीलों मील दूर दूर बल्लेबाज का कड़ा प्रहार ओंकार कोहली के बल्ले से निकला गगनचुंबी षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा बिनगडी बाद. नक्कीच या ठिकाणी दोन्ही फलंदाज पवेलियन मधून सेट होऊन आलेले आहेत. काय सामना पाहतोय आपण, काय टुर्नामेंट पाहायला भेटतीये. जसं टुर्नामेंट पुढे पुढे सरकतीये तसं प्रत्येक सामना हा अडीतडीचा सामना पाहतोय आपण. यावेळी मात्र रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच या ठिकाणी सरळ बॅटने एवढे चांगले फटके निघू लागले तर वाकड्या बॅटने का बरं ते मात्र प्रश्नचिन्ह. बघा 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 यावेळी मात्र सरळ बॅटने एवढे चांगले फटके निघतायत. नक्कीच सरळ बॅटनेच फटके मारावं असं या ठिकाणी संघाची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेची पूर्ती करताना पाहत होतो आपण रोहित ऐवळे. सध्या खेळपट्टीच्या मुख्य डोक्याला फलंदाजी करत आहेत. धावसंख्या थेट नजर मारली होती 32 धावा बिनगडी बाद. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा. तिसरा चेंडू मात्र सिंगल धाव मात्र नक्कीच भेटेल आणि सिंगल धाव मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एक धावनी धावसंख्या सजवली जात होती. बिनगडी बाद 33 धावा. आता मात्र रोहित ऐवळे 9 चेंडूचा सामना करताना 19 धावा. ओहो यार मात्र घुटनाटेक तमाशा नहीं है, चौकार देख बिल्कुल गैप भेद कर निकालते हुए डीप स्क्वायर लेग और डीप मिड विकेट के बीचों बीच जाती हुई वहां पर गोली की रफ्तार के साथ गेंद सीमा रेखा के बाहर जाती हुई 19 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर 37 रन 37 धावा 37 रन लॉस ऑफ 9 विकेट. And next delivery, let's see what will do. He will go. The ball is going and gone. That's a magnificent strike into the cup for a glorious shot. With the elbow of that 6, the score is directly moves on to the 43, loss of 9 wicket.
magnificent striking from the board batter is on progress. 43 loss of no wicket. Omkar Kohli is on strike this time. What a comeback from the bowler. Last ball is dot ball. End of the second over. Score is on 34 run. Loss of no wicket. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 43 धावा बिनगडी बाद. 24 चेंडूमध्ये 117 धावांची गरज आहे. ही गरज पूर्ण होणार. 2 षटकाची समाप्ती 43 धावा. चांगलं या ठिकाणी रन रेट म्हणायला काही हरकत नाही. 23च्या सरासरीने ही धावसंख्या सध्या पुढे सरकतीये आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी फलंदाजी करण्याची नितांत गरज आहे दोन्ही फलंदाजाला. ओंकार कोहली तसेच या ठिकाणी रोहित ऐवळे. सध्या खेळपडीच्या मुख्य डोक्याला रोहित ऐवळे. दिनेश शिंगाडे ज्यांनी शतक झळकावलेलं होतं तो मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. तो त्याचा पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर ना खाली सरकताना पाहतोय आपण. म्हणजेच कमी गतीचा चेंडू पाहायला भेटलेला आहे. बाईच्या स्वरूपात एक धाव भेटतायत. मात्र रिव्हर्सचा फटका. वार पट्ट्या टप्प्यातला चेंडू पट्ट्याने अगदी टप्प्यात कार्यक्रम केलेला आहे. चेंडूला भिडकान लावलेला आहे. चेंडू गेलेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी संघाच्या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होताना पाहतोय आपण. बिनगडी बाद 50 धावा. 50 धावांची पार्टनरशिप कंप्लीट झालेली आहे दोन्ही फलंदाजाकडून. बंटी 11 वर्सेस ICMS कॉलेज कासेगाव यांच्या दरम्यान हा सामना प्रगतीपथावरती आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. यावेळी मात्र पुन्हा एकदा चौकार चौकार चौकार. नक्कीच चौकारसाठी चेंडू गेलेली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये शर्यत लागलेली आहे. ती शर्यत मात्र चेंडूने जिंकलेली आहे. 4 धावांच्या ठिकाणी निर्णय मात्र आलेला आहे. 4 धावांनी धावसंख्या सजवली जाते ती 54 धावा बिनगडी बाद. 3 चेंडूमध्ये 10 धावा मात्र वसूल केलेल्या आहेत. लटके मारा लटके मारा फुल पॉवरफुल ब्युटिफुल वंडरफुल. अशाच पद्धतीने जर फटकेबाजी केली तर नक्कीच हा टार्गेट चेस केला जाऊ शकतो. जर 159 धावा ते करतात तर तुम्ही का बरं करू शकत नाही हा मात्र प्रश्नचिन्ह होता. त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर देताना आता मात्र 60 धावापर्यंत मजल मारलेली ती कासेगावचं संघ. इथं मात्र मिस हिट झालेला आहे. चेंडू मात्र शरीराला जाऊन भिडलेला आहे. निर्भय पद्धतीचा चेंडू पाहायला भेटलेला आहे. इथं मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढताना पाहतोय. कॉलेजचे स्टुडंट या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना पाहतोय आपण. इथं मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे मध्ये जेल टिपण्याची संधी. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न मात्र अयशस्वी ठरलेला आहे. दरम्यान या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत आहे ते आदित्य कुलकर्णी. त्यांचे खूप खूप धन्यवाद. 3 षटकाचे समाप्ती झालेले 61 धावा. 61 धावापर्यंत मजल मारले. 18 चेंडूमध्ये तब्बल 99 धावांची गरज आहे. म्हणजेच 18 चेंडू 100 धावांची गरज म्हणायला काय हरकत नाहीये. या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी आदित्य कुलकर्णी व त्यांचं मित्र परिवार सहकुटुंब या ठिकाणी आलेले आहेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. अरे बाप रे बाप. काय जेल टिपलाय की का मॅच फिरवलाय ते मात्र पाहावं लागेल. हा जेल टिपला नाही तर मॅच पकडलेला म्हणायला काय हरकत नाही. ओंकार कोहलीची विकेट पडलेली आहे. ओंकार कोहलीला मात्र चांगली फटकेबाजी करून तंबीत परताना पाहतोय. पण नक्कीच चांगली फटकेबाजी मात्र केलेली होती. फटका पण चांगला होता. त्या जो जेल टिपलेला होता जो ती विकेट पडलेली होती तो क्षेत्ररक्षकाची विकेट म्हणायला काय हरकत नाही.
इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटवरती व्यवस्थित आलेले नाहीये. दरम्यान एक धाव मात्र निश्चितच भरतील. इथं मात्र 5व्या चेंडूवरती 6 धावा वसूल केलेल्या आहेत. 6 धावांनी धावसंख्या थेट मजल मारते ती 70 धावा. 13 चेंडू मध्ये तब्बल 90 धावांची गरज आहे. ही गरज नक्कीच थोडीशी या ठिकाणी अपुरी पडणार आहे. पुन्हा एकदा 6 धावांसाठी पुन्हा एकदा षटकार खेचलेला आहे. दिनेश नवीन गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलेलं आहे. चेंडूला भिरकावून लावलेला आहे. चेंडू प्रवास करतोय. 6 धावांसाठी षटकार खेचलेला आहे. 6 धावांनी धावसंख्या सजवली जाते ती 82 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 78 धावांची गरज आहे. 11 चेंडू मात्र शिल्लक आहेत. 11 चेंडू मध्ये 11 षटकार जरी लावले तरी हा धावा मात्र पूर्ण होणार नाहीत. हा पाठलाग मात्र थोडस कुठेतरी कमी पडणार आहे. कारण 160 धावा ह्या 6 षटकामध्ये नक्कीच आपण पाहतो. आपण IPL चालू आहे सध्या. 160 धावा खूपच या ठिकाणी चांगलं टार्गेट म्हणलं जातं. ते 20 षटकाच्या ओव्हरमध्ये T20 क्रिकेटमध्ये 160 म्हणल्यावर खूप चांगलं स्कोर म्हणलं जातं. इथे 6 षटकामध्ये 160 नक्कीच खूपच जास्त स्कोर म्हणायला काही हरकत नाही. चांगला पाठलाग चांगला करत असताना ओंकार कोळीची विकेट पडली. त्याच्यानंतर मात्र मोठे फटका पाहायला भेटलेले नाहीये. सध्या खेळपडीच्या मुख्य टोकाला रोहित ऐवळे यांच्यासाठी मात्र हा निर्धार पद्धतीचा चेंडू वेगळ्याच स्ट्राईक मध्ये पाहायला भेटतात. इथं मात्र फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय जो मारण्यासाठी चेंडू दिला जातोय त्याला मात्र मारता येत नाहीये. तोच या ठिकाणी एक थोडासा मिस हिट म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाचा हा ट्रॅप होतो की काय ते मात्र पाहावं लागेल. स्लो चेंडू टाकता येतं फलंदाजाला मारण्यासाठी. विशाल कुलकर्णी यांचा खूप खूप धन्यवाद. आदित्य कुलकर्णी या परिवाराचे एक मुख्य कार्यकर्ते. विशाल कुलकर्णी अतिशय चांगली सेवा पार पडताना पाहतोय आपण. नियोजन आयोजन नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे. विशाल कुलकर्णी असू दे आदित्य कुलकर्णी असू दे सर तसेच त्यांचे सपत्नी पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून आहेत ते पण या ठिकाणी त्यांचं सहकार्य करत आहेत. सहकार्य योगदान देत आहेत. नक्कीच या ठिकाणी एक कुटुंब काय असावं त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणल्यावर हे आदित्य कुलकर्णी सरांचं नक्कीच नाव घ्यावं लागेल. भाऊ असू दे पत्नी असू दे आई असू दे वडील असू दे प्रत्येक जण या टुर्नामेंट मध्ये हजेरी लावत आहेत आणि आपापल्या परीनं या ठिकाणी ते चोख कामगिरी पार पाडताना पाहतोय आपण. खूप खूप धन्यवाद आपल्याला अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आयोजन केल्याबद्दल. अशीच टुर्नामेंट या येणाऱ्या भविष्य काळामध्ये पण तुम्ही आयोजन करावं असंच या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंच्या वतीनं त्यांना विनंती असेल. दरम्यान एकेरी धावेची भर पडते. दुहेरी धावेची भर पडते. 91 धावावरती धावसंख्या स्थिरावलेली आहे. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहे. शेवटच्या षटकातला हा तिसरा चेंडूला सीमारेषाच्या बाहेर पाठवलेला आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलेला आहे. 4 धावांसाठी चौकार खेचलेला आहे. 95 धावापर्यंत मजल मानलेली आहे. अजून पण 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. फाईट मात्र चांगली दिलेलं म्हणायला काय हरकत नाहीये. ICMS कॉलेज कासेगाव संघाने नक्कीच
थोडेफार चुका झालेल्या होत्या गोलंदाजीमध्ये. फलंदाजीमध्ये मात्र कोणतीच चूक झालेली नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी फटकेबाजी करताना दरम्यान 4 धावा तरी निश्चितच भेटलेल्या आहेत. क्रिकेटचा हा खेळच असा मित्रांनो, कोणाचं जिंकणं निश्चित असतो, कोणाचं हरणं निश्चित असतं. त्या दोघांमध्ये मात्र आपल्याला तो खेळाचा आनंद घेता यायला पाहिजे. तो जो आनंद आहे सध्या कासेगाव संघाचे हे फलंदाज घेता येत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा हिट खेळलेला आहे. 6 धावांसाठी मात्र षटकार खेचलेला आहे. दरम्यान अजून पण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 105 धावेपर्यंत मजल मारलेली आहे. हा सामना मात्र बंटी 11 संघाने जिंकलेला आहे. इथं मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. ती औपचारिकता मात्र पार पाडली जाते. नक्कीच दोन्ही संघ तुल्यबळ होते, चांगले खेळाडू होते. इथं मात्र नो बॉल आहे. नो बॉल आहे. नो बॉल +6. नक्कीच 7 धावा भेटेल. खूपच हलक्यात घेण्याचा प्रयत्न आहे तो गोलंदाजाचा. हलक्यात घेऊ नये. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणला जातोय. असले चुका टाळावे लागतील या सामन्यामध्ये. ठीक आहे, खूप धावा आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी पार पाडत असताना थोडस वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होते. इथं मात्र चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची मात्र संधी आहे. शेवटच्या चेंडूवरती मात्र झेल टिपलेला आहे. आणि अशाच पद्धतीने हा सामना मात्र आरामात बंटी 11 संघाने जिंकलेला आहे. खूप खूप शुभेच्छा बंटी 11 संघाला आणि तसेच ऑल द बेस्ट म्हणावं लागेल बंटी 11 संघाला. त्या पद्धतीचं खेळ प्रदर्शन केलेलं आणि तसेच कासेगाव संघाला पण या ठिकाणी चांगलं फाईट दिल्याबद्दल